पहिला प्रश्न आहे, संविधानाच्या कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे भारतातील आर्थिक आरक्षण मंजूर करण्यात आले? पर्याय आपल्याकडे 101, 102, 103, 104. तर मित्रांनो 3 ते 4 सेकंदामध्ये तुम्ही खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे. तर बघा मित्रांनो, भारतातील आर्थिक आरक्षण जे आहे तर EWS जे आहे मित्रांनो, EWS कधी आणलं गेलं? इकॉनॉमिक विकर सेक्शन कधी आणलं गेलं? तर 2019 साली 103वी घटना दुरुस्ती केली गेली. तर त्याच्या अंतर्गत मित्रांनो EWS आणलं गेलं. आणि मित्रांनो EWS यांना सरकारी नोकरीमध्ये आणि इतर ज्या शैक्षणिक संस्था आहे तर तिथे 10% जे आहे ते आरक्षण मिळतं. 10% आरक्षण मिळतं. तर कुठली घटना दुरुस्ती? 103 या 103वी घटना दुरुस्तीने भारतातील आर्थिक संरक्षणाला मंजुरी देण्यात आली. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण TCSने विचारलेले जे प्रश्न आहेत तर आपण त्यांची सिरीज चालू केलेली आहे. मला वाटतं मित्रांनो हा 5वा व्हिडिओ आहे. तर बाकीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर ते देखील व्हिडिओ पहा. महत्त्वाचे मित्रांनो, आपण 20 मिनिटांमध्ये 20 प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. 20 मिनिटांमध्ये तुमचा 20 प्रश्नांचा सराव जो आहे मित्रांनो तो होऊन जाईल. ठीक आहे. आणखी मित्रांनो, याच्यामध्ये आणखी बाकीच्या ज्या तरतुदी दिले, बाकीचे जे ऑप्शन दिले 101, तर 101 मित्रांनो ही जी घटना दुरुस्ती आहे तर ती कशाशी रिलेटेड आहे? तर ती GSTशी रिलेटेड आहे. 102 कशाशी रिलेटेड आहे मित्रांनो? तर ती राष्ट्रीय मागासवर्ग आयोग जो आहे तर त्याला घटनात्मक किंवा काय म्हणतात त्याला आपण संविधानात्मक दर्जा देण्याचा मंजूर करण्यासाठी किंवा दर्जा प्रदान करण्यासाठी ही घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यानंतर 104 नंबरची जी घटना दुरुस्ती आहे मित्रांनो, तर लोकसभा आणि राज्यसभा आहे तिथे SC STच्या ज्या जागा आहेत तर त्यांची मुदत जी होती ती अगोदर 70 वर्षे होती. तर 70 वर्षावरून ती किती करण्यात आली? 80 वर्षे करण्यात आली. ठीक आहे. तर ते 104 नंबरची घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपला पहिला प्रश्न झाला. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर मित्रांनो, चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्यायचे, शेजारील बेलचं बटन सुद्धा दाबून घ्यायचे. मित्रांनो, आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. तसेच मित्रांनो, तुम्हाला टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल, बघा मित्रांनो अशाच प्रकारच्या टेस्ट ज्या आहेत त्या तुम्हाला जर सोडवायच्या असतील तर तुम्ही प्रॅक्टिस एक्झाम प्रिपरेशन ॲप जे आहे ते डाउनलोड करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशाच प्रकारच्या टेस्ट मित्रांनो तुम्हाला सोडवता येतील तिथे. ठीक आहे. हे श्री स्टॉप. ओके. तर पहा, दुसरा प्रश्न आहे आपला, 42व्या दुरुस्तीद्वारे भारतीय राज्यघटनेत नागरिकांची मूलभूत कर्तव्य कोणत्या वर्षी जोडण्यात आली? 1964, 1950, 1976, 1982. तुम्हाला माहिती असेल मित्रांनो तर कमेंट करून तुम्ही उत्तर देऊ शकतात. तर बघा मित्रांनो, 1976 साली 42वी घटना दुरुस्ती जी आहे ती करण्यात आली. तर मित्रांनो, या घटना दुरुस्तीला मिनी राज्यघटना असं देखील म्हटलं जातं. का असं म्हटलं जातं? कारण की मित्रांनो 1976 साली खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे सगळ्यात जास्त घटना दुरुस्ती जी आहे ती करण्यात आली. आणि मित्रांनो, कोणतं सरकार होतं तेव्हा? इंदिरा गांधीजींचं सरकार होतं, म्हणजे काँग्रेसचं सरकार होतं. त्यांच्या काळामध्ये मित्रांनो 42वी घटना दुरुस्ती जी आहे ती झाली होती. चला पुढचा प्रश्न पाहूयात आपण. तर बघा 3 नंबरचा प्रश्न असा आहे, भारतीय संविधानाने राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत ही तरतूद टिंबटिंबमधून घेतलेली आहे. तर मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न विचारलेला आहे की जी तरतूद आहे राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत तर ती कोणत्या राज्यघटनेतून म्हणजे कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर मित्रांनो, आपली जी राज्यघटना आहे तर त्याच्यामध्ये अशा खूप साऱ्या काही तरतुदी आहेत ज्या वेगवेगळ्या राज्याच्या वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेतून घेतलेल्या आहे. तर राष्ट्रपतीची निवडणूक जी पद्धत आहे तर ती कोणत्या याच्यातून घेतलेली आहे? आयरिश, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा. तर मित्रांनो लक्षात ठेवा, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची जी पद्धत आहे तर ती आयरिश राज्यघटना जी आहे, आयरिश म्हणजे काय? आयर्लंड या देशाची मित्रांनो जी राज्यघटना आहे त्याच्यातून घेतलेली आहे. तर मित्रांनो, याची मी तुम्हाला पूर्ण जी आहे ती यादीच तुम्हाला पाठवलेली आहे टेलिग्राम ग्रुपला. तर तुम्ही हे सगळं एकदा पाठ करून घ्यायचे. याच्यावर एक प्रश्न जो आहे मित्रांनो येतो. मागच्या व्हिडिओमध्ये देखील आपण याच्यावर 2 प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला पाठवलेलं आहे. बघा इथे काल मी तुम्हाला भारताचे 22 संविधानाचे जे भाग आहे तर त्याचे भाग, विषय आणि कलम हे देखील पाठवले. ते सुद्धा मित्रांनो पाठ करून टाकायचं आहे. हे बघा व्यवस्थित चार्ट बनवून तुम्हाला मी पाठवून दिलेला आहे. तो एकदा तुम्ही वाचून लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो ट्रेलिग्रामवर तर आपण बाकी सगळे अपडेट्स तर देतच असतो. आणि करंट अफेअर्स जे आहे मित्रांनो, करंट अफेअर्स सुद्धा डेलीचं चालू आहे. करंट अफेअर्समध्ये आणखी आपण स्टॅटिक जीके जे आहे म्हणजे रोज एक पॉईंट आपण देत असतो जो तिथे तुमचा अभ्यास होत असतो. त्यानंतर फ्री टेस्टच्या तर चालूच आहे. इथे बघा भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी. तर मित्रांनो बघा, मूलभूत हक्क अमेरिका, न्यायमंडळाचे स्वातंत्र्य अमेरिका, त्याच्यानंतर बघा संसदीय शासन पद्धती इंग्लंड, मार्गदर्शक तत्वे आयर्लंड. तर अशा प्रकारे मित्रांनो इथं हे सर्व दिलेलं आहे. तुम्ही काय करायचं, एकदा अभ्यासून घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो आयर्लंडच्या राज्यघटनेतून आणखी काय काय घेतले ते मार्गदर्शक तत्व तर आपण बोललो. त्यानंतर आणखी बघा कालच्या प्रश्नामध्ये आपण एक पाहिलं होतं DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. हे एक मित्रांनो घेतलेलं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत हे 2. आणि मित्रांनो आणखी राज्यसभेच्या सदस्यांचे नामनिर्देशन ते एक मित्रांनो घेतलेलं आहे. कोणत्या राज्यघटनेतून? तर आयर्लंड किंवा आयरिश राज्यघटनेतून. ठीक आहे. चला हा प्रश्न क्लिअर झाला असेल. चला पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर बघा मित्रांनो व्हिडिओ जो आहे तो थोडा मोठा होऊ शकतो, परंतु मित्रांनो मी तुम्हाला या ज्या काही गोष्टी सांगतोय तर त्या महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्ही
लक्षात ठेवायचं आहे आणि तरच मित्रांनो तुम्हाला प्रश्न जो आहे तो समजणार आहे आणि तुमचा जास्त काळापर्यंत लक्षात राहणार आहे. म्हणून मित्रांनो हे गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचं आहे. वाटल्यास तुम्ही काय करू शकतात 1.5x म्हणजे इथं तुम्हाला सेटिंगचा आयकॉन दिसत असेल तिथे तुम्ही स्पीड वाढवू शकतात व्हिडिओचा 1.5x तुम्ही करू शकतात. ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त करू नका, काही लक्षात येणार नाही किंवा तुम्हाला जर सवय असेल तर तेही तुम्ही करू शकतात. तर बघा, भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांची तरतूद खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली आहे? मूलभूत अधिकार तर मित्रांनो आत्ताच मी तुम्हाला टेलिग्रामला दाखवलं होतं. तर मूलभूत अधिकार जे आहे तर ते युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका USA किंवा मित्रांनो अमेरिकेच्या राज्यघटनेतून घेतलेले आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. भारतीय न्याय व्यवस्थेत प्राधिलेख याद्वारे जारी केले जातात. प्राधिलेख, आता मित्रांनो प्राधिलेख म्हणजे काय हे तुम्हाला अगोदर माहीत पाहिजे. जर तुम्हाला प्राधिलेख म्हणजे काय तेच माहीत नसेल तर तुम्हाला उत्तर देता येणार नाही. तर बघा मित्रांनो, प्राधिलेख म्हणजे काय असतं? कोर्टाचा आदेश असतो किंवा काय असतं? कोर्टाची ऑर्डर असते, रिटन ऑर्डर असते, म्हणजे लिखित स्वरूपात कोर्टाची एक आज्ञा असते, त्याला काय म्हणतात? प्राधिलेख. ठीक आहे, तर मग ते कोणाद्वारे जारी केले जातात? केवळ सर्वोच्च न्यायालय, केवळ उच्च न्यायालय, केवळ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि निम्न न्यायालय. तर मित्रांनो बघा, प्राधिलेख जे आहे किंवा कोर्टाचे ऑर्डर कोणाद्वारे जारी केले जातात? तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाद्वारे प्राधिलेख जे आहे ते जारी केले जातात. म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 3 जो आहे तो बरोबर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. धर्माच्या आधारावर भेदभाव प्रतिबंधित करणे हा मूलभूत अधिकार आहे ज्याचे खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाऊ शकते. धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार, समानतेचा अधिकार, शोषणतेचा अधिकार. शोषणतेचा नाही मित्रांनो, शोषणाचा अधिकार. तर मित्रांनो बघा, इथे हा जो प्रश्न आहे तुम्हाला इथे थोडासा विचार करायचा आहे. म्हणजे तुम्हाला ॲज इट इज प्रश्न आला नाही, मूलभूत अधिकार त्याच्यावर तुम्हाला प्रश्न नाही आला. इथे काय विचारले? इथे तुम्हाला धर्माच्या आधारावर भेदभाव प्रतिबंधित करणे आणि त्याचं वर्गीकरण कशात केलं जाऊ शकतं असं विचारलंय. तर इथे काही मुलं काय करतील? धर्म स्वातंत्र्याच्या अधिकारावर टिक करून टाकतील. परंतु मित्रांनो हे असं नाहीये. धर्माच्या आधारावर भेदभाव प्रतिबंधित करणे म्हणजे धर्माच्या आधारावर सपोज एकाच ठिकाणी नोकरी आहे किंवा एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचंय तर तिथं हिंदू आहे, मुस्लिम आहे, जैन आहे, ख्रिश्चन आहे हे तुमचं तिथं पाहिलं जात नाही. म्हणजे काय, सर्वांना काय कशी वागणूक दिली जाते? समान वागणूक दिली जाते. म्हणजे समान अधिकार, समान वागणूक इथे दिली जाते. मग कोणता अधिकार झाला? समानतेचा अधिकार. म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे, ना की धर्म स्वातंत्र्याचा अधिकार. कुठला पर्याय बरोबर आहे? समानतेचा अधिकार. ठीक आहे, चला पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. तर बघा, भारतीय संसदेचे सभागृह कोणाद्वारे रद्द केले जाते? लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष, भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती. तर मित्रांनो बघा, संसदीय सभागृह तर ते कोणाद्वारे रद्द केले जाऊ शकते किंवा बोलावले जाऊ शकते? तर मित्रांनो राष्ट्रपतींद्वारे. तर भारताची संसद कशांनी बनलेली आहे? तर बघा, संसद म्हणजे राष्ट्रपती असतात त्याच्यामध्ये, त्यानंतर 2 हाऊसेस असतात, 2 सभागृह असतात, एक म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा. असं मित्रांनो भारतीय संसद जी आहे ती बनलेली असते. आणि याचे मित्रांनो सभागृह आहे ते बोलवण्याचं किंवा रद्द करण्याचं किंवा विसर्जित करण्याचा अधिकार कोणाला असतात? राष्ट्रपतीला असतात. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4 इथे बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. 1985 मध्ये 52वी घटना दुरुस्ती करून भारतीय राज्यघटनेत कोणती दुरुस्ती करण्यात आली? पक्षांतर विरोधीचा कायदा समावेश करण्यात आला, कर वाढवण्याच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यामध्ये सुधारणा. मित्रांनो तुम्हाला उत्तरेचं माहित असेल तर तुम्ही कमेंटमध्ये देऊ शकतात. मी जोपर्यंत पर्याय सांगतोय तोपर्यंत तुम्ही उत्तर देऊ शकतात. मी पर्याय त्याच्यासाठीच वाचतोय की तुम्हाला 4-5 सेकंदाचा वेळ मिळेल आणि तुम्ही कमेंटमध्ये उत्तर देऊ शकतात. तर प्रस्तावनेत समाजवादी निरपेक्ष हे शब्द जोडले गेले. भारतीय संघराज्य सिक्कीम राज्याची निर्मिती. तर मित्रांनो बघा, आत्ता शिंदेंनी वगैरे जेव्हा रिबेल केलं होतं तर हे मित्रांनो फार चर्चेत आलं होतं. तर 52वी जी घटना दुरुस्ती आहे जी 1985 मध्ये केली तर ती कशा संदर्भात आहे? पक्षांतर विरोधी कायदा. पक्षांतर विरोधी कायद्याचा मित्रांनो समावेश करण्यात आला 1985 मध्ये 52व्या घटना दुरुस्तीमध्ये. ठीक आहे, एक पर्याय क्रमांक 1 जो आहे आपला इथे करेक्ट आहे. चला पुढचा प्रश्न पहा. भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमानुसार वार्षिक आर्थिक विवरण संसदेला प्रत्येक आर्थिक वर्षात सादर केले जाते? अनुच्छेद 156, 112, 234 आणि 134. तर मित्रांनो अनुच्छेद 112 जो आहे त्यानुसार मित्रांनो सरकारला संसदेसमोर जे आर्थिक विवरण आणि मित्रांनो बाकीचे आर्थिक खर्च वगैरे किंवा अंदाजे प्राप्ती ते सर्व काही गोष्टी मित्रांनो सादर करावं लागतात. आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे 1 एप्रिल ते 31 मार्च असं मित्रांनो सरकारचं जे आहे ते काय असतं? आर्थिक वर्ष असतं 1 एप्रिल ते 31 मार्च. पुढचा प्रश्न पहा. भारतीय संविधानातील 11वी अनुसूची खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? भाषा, नगरपालिका, पंचायत राज व्यवस्था आणि जमीन सुधारणा. तर मित्रांनो बघा, भारतीय संविधानामध्ये किती सूची आहेत? तर 12 सूची आहेत. सूच्या नाही म्हणू शकत आपण, अनुसूची म्हणजे 12 शेड्यूल आहेत. 12 शेड्यूल आहेत किंवा काय म्हणतात त्याला, आणखी अनुसूची म्हणतात. अनुसूची 12 मित्रांनो अनुसूची आहेत. तर मित्रांनो या 12 सूची जे आहेत ते कशाशी संदर्भात आहे मी तुम्हाला याचा देखील एक चार्ट व्यवस्थित बनवतो आणि
ते सर्व सूची जे आहे ते कशाशी संबंधित आहे ते देखील मी तुम्हाला एकदा पाठवून देतो. एकदा तुम्ही व्यवस्थित त्याचा अभ्यास करून घ्यायचा आणि लक्षात ठेवायचं आहे. तर आता आपल्याला विचारलं की 11वी अनुसूची आहे ती कशाशी संबंधित आहे. तर मित्रांनो 11वी जी अनुसूची आहे तर ती पंचायत राज व्यवस्था जी असते मित्रांनो, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था जे बनवलेल्या असतात तर त्या 11वी अनुसूचीनुसार बनवलेल्या आहेत. आणि मित्रांनो भाषा जी आहे तर मग भाषा कुठल्या अनुसूचीमध्ये येतं तर मित्रांनो 8वी अनुसूची, 8वी अनुसूचीशी संबंधित म्हणजे 8व्या अनुसूचीमध्ये भाषा. त्याच्यानंतर नगरपालिका जी आहे तर 12व्या अनुसूचीमध्ये येतं शेवटच्या. त्याच्यानंतर जमीन सुधारणेबाबतचा जो मित्रांनो कायदा आहे किंवा ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत तर त्या कशा कोणत्या अनुसूचीमध्ये येतात तर त्या 9व्या शेड्यूलमध्ये किंवा 9व्या अनुसूचीमध्ये येतात. ठीक आहे. आणि पंचायत राज व्यवस्था 11व्या अनुसूचीमध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे. तर चला पुढचा प्रश्न पाहतोय आपण. जोड्या जुळवा मित्रांनो आपल्याला विचारलंय. तर बघा देहोपस्थिती, परमादेश, क्वाधिकार, प्राकर्षण. तर मित्रांनो इथे आपल्याला प्रादिलेख दिलेले आहे. प्रादिलेख म्हणजे रिटर्न ऑर्डर असते कोर्टाची. तर मग आपल्याला जोड्या जुळवायचे काय, त्यांचा अर्थ काय म्हणजे नेमकं काय. आता देहोपस्थिती म्हणजे काय मित्रांनो, तर बघा तुम्ही एक आत्ता जो एक मूवी आला होता जय भीम नावाचा, जय भीम, तो मूवी मित्रांनो पिक्चर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये बघा एक टर्म आला हिबस कॉर्पस म्हणून, हिबस कॉर्पस. तर त्याच्यामध्ये ते पोलीस वगैरे काय करतात, जे पीडित आहे तर त्यांची बॉडी किंवा मग त्यालाच असं लपवून ठेवतात कुठल्या तरी तुरुंगामध्ये किंवा मग असं लपवून ठेवतात, समोर येऊ देत नाही, कोर्टामध्ये वगैरे हजर करत नाही. तर मग तिथं एक ऑर्डर दिली जाते त्यांना, हिबस कॉर्पसची केस फाईल केली जाते. मग हिबस कॉर्पस किंवा देहोपस्थिती याचा अर्थच असा होतो मित्रांनो बेकायदेशीर स्थानबद्धता. म्हणजे बेकायदेशीर एखाद्याला जर लपून ठेवलं किंवा स्थानबद्ध करून ठेवलं तर त्याला कोर्टासमोर आदेश हजर करण्याचा मित्रांनो तो आदेश असतो. तर त्याला काय म्हणतात देहोपस्थिती. त्यानंतर परमादेश काय असतो तर परमादेश मित्रांनो हा ऑर्डर म्हणजे कोर्टाची ऑर्डर असते. कोणासाठी असते, जर एखादा अधिकारी सार्वजनिक कर्तव्य पार पाडत नसेल तर त्याला ते कर्तव्य पार पाडण्यासाठी कोर्टाकडून त्याला नोटीस जाते, ऑर्डर जाते, त्याला काय म्हणतात परमादेश. त्यानंतर क्वाधिकार कशा संदर्भात आहे, याला आणखी को वॉरंटो असं देखील म्हणतात, को वॉरंटो असं देखील याला म्हणतात. तर ते कशा संदर्भात असतात, एखाद्या व्यक्तीने सरकारी जी मालमत्ता आहे किंवा सरकारी कार्यालय वगैरे तर त्याच्यावर असं अवैध कब्जा वगैरे करू नये किंवा ताबा घेऊ नये तर त्याला प्रतिबंधित करण्यासाठी काय को वॉरंटो असतो, क्वाधिकार असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर प्राकर्षण कशा संदर्भित आहे, प्राकर्षणचा सरळ आपण थोडासा अर्थ जर पाहिला तर मित्रांनो त्याला काय म्हणतात प्रमाणित करणे किंवा माहिती देणे अशा प्रकारचं. आता जे दुय्यम न्यायालय आहेत म्हणजे जिल्हा न्यायालय वगैरे आहेत तर त्यांना आदेश दिले जातात. एखादं प्रकरण जर तिथे असं प्रलंबित असेल तर मित्रांनो ते प्रकरण जे आहे तर ते आपल्याकडे घेण्याचं किंवा मग त्यांना सुधारात्मक निर्देश वगैरे देण्याचं काम म्हणजे कोर्टाचा जो अधिकार असतो त्याला काय म्हणतात प्राकर्षण. आणि ते कोणाला दिलं जातं, दुय्यम न्यायालयांना सुधारात्मक आदेश. तर ते कोणाद्वारे हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्ट यांना देऊ शकतं. ठीक आहे. मग देहोपस्थिती आपला काय पर्याय आहे 2 नंबर, देहोपस्थिती 2 नंबर. त्याच्यानंतर परमादेश सार्वजनिक कर्तव्य पार न पाडणे 3 नंबर, क्वाधिकार सार्वजनिक कार्यालयाचा बेकायदेशीर ताबा घेणे 4 नंबर. त्याच्यानंतर प्राकर्षण 1 नंबर. मग आपला 2, 3, 4, 1 असा पर्याय कुठला बरोबर आहे 2, 3, 4, 1. तर बघा मित्रांनो 3 नंबरचा जो पर्याय आहे आपला तर तो बरोबर आहे. तर अशा प्रकारे तुम्ही जोड्या लावू शकतात. एखादी तुम्हाला गोष्ट माहीत नाही जरी ना तरी तुम्ही इथे अंदाज लावून तरी लावू शकतात. आता हे प्रादिलेख जे मी तुम्हाला सांगितले हे तर 4 सांगितले. मी तुम्हाला आणखी मित्रांनो एक प्रादिलेख किंवा कोर्टाचा अधिकार असतो, न्यायालयाचा अधिकार असतो तर त्याला म्हणतात मित्रांनो प्रोहिबिशन किंवा प्रतिबंध असं म्हणतात, प्रोहिबिशन किंवा प्रतिबंध. तर मित्रांनो न्यायालयाचे बघा न्यायालयीन म्हणजे अधिकार क्षेत्र असतात. म्हणजे कोर्टाचा हायकोर्टाचा एक असतो, त्याच्यानंतर जिल्हा न्यायालयाचा असतो. तर त्यानुसार मित्रांनो मनाई करणे सरळ याचा अर्थ होतो की मनाई करणे म्हणजे अधिकार क्षेत्र ओलांडण्यापासून किंवा जे अधिकार क्षेत्र नाही आहे तर ते अधिकार क्षेत्र वापरण्यापासून रोखले जाते. तर त्यालाच काय म्हणतात प्रतिबंध. तर अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहेत तर हे 5 प्रादिलेख आहे, कोर्टाचे अधिकार आहेत, न्यायालयाचे अधिकार आहेत, ते तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. भारतीय संविधान सभेच्या सभागृह समितीचे अध्यक्ष कोण. काय विचारलंय, संविधान सभेच्या सभागृह समितीचे अध्यक्ष कोण. पट्टाभी सीतारामय्या, एवी ठक्कर, जे.बी. कृपलानी, के.एम. मुन्शी. तर मित्रांनो लक्षात ठेवा सभागृह समितीचे अध्यक्ष कोण होते, पट्टाभी सीतारामय्या. तर मित्रांनो फार महत्त्वाची व्यक्ती होती पट्टाभी सीतारामय्या. तर संविधान सभेच्या सभागृह समितीचे अध्यक्ष होते. ठीक आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इतरही ज्या समिती किंवा सभा होत्या तर त्यांचे सुद्धा तुम्ही अध्यक्ष जे आहेत ते लक्षात ठेवायला पाहिजे. जसं की संचालन समिती होती, वित्त आणि कर्मचारी समिती, त्याच्यानंतर राज्य समिती, अल्पसंख्याक समिती, आणखी मित्रांनो केंद्रीय संविधान समिती एक होती आणि मसुदा समिती होती. आपल्याला मित्रांनो फार तर मसुदा समिती किंवा सभागृह समिती हेच माहिती. आता ते तर फार जनरल गोष्टी झाल्या म्हणजे ते सर्वांनाच माहिती. मग त्याच्यावर प्रश्न येईल का, त्याच्यावर प्रश्न नाही येणार. मग बाकीच्या ज्या समित्या आहेत मला वाटतं काहीतरी 8-10 समित्या आहेत तर त्या सगळ्या समित्या मित्रांनो त्यांचे अध्यक्ष कोण, त्यांची नावं काय तर ते तुम्ही एकदा पाहून घ्यायचं आहे.
लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा 13 नंबरचा, भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेची भाषा कोणत्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? प्रस्तावनेची भाषा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड. तर मित्रांनो बघा प्रस्तावना जी आहे आपली उद्देशिका, तर ती कोणत्या राज्यघटनेतून घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाच्या. आणि मित्रांनो बघा आपली प्रस्तावना आहे तर ती अशी आपण कवितेसारखी म्हणू शकतो. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, असं मित्रांनो जे आपलं संविधान आहे तर ते कवितेसारखं आपण म्हणू शकतो. तर त्या प्रस्तावनेची भाषा कोणत्या राज्यघटनेकडून घेतलेली आहे? तर ऑस्ट्रेलियाच्या. ठीक आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे. चला पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते भारतीय राज्यघटनेच्या केंद्रीय सूचीत येते? प्राण्यांवर क्रूरता रोखणे, पोलीस, आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य, सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता. केंद्रीय सूचीत येते असं विचारलंय. तर बघा मित्रांनो प्राण्यांवरची क्रूरता रोखणे तर हे समवर्ती किंवा कॉमन असतं, केंद्राकडे पण असतं राज्य सरकारकडे पण असतं. पोलीस व्यवस्था असतं म्हणजे लॉ अँड ऑर्डर असतं राज्यामध्ये, तर ते लॉ अँड ऑर्डर कोणाकडे असतं किंवा कोण त्याच्यावर कंट्रोल करतं? तर राज्य सरकार किंवा राज्य शासन त्याच्यावर कंट्रोल करतं. त्याच्यानंतर आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य, तर मित्रांनो याच्यावर कंट्रोल कोणाचा असतो? केंद्राचा असतो, म्हणजे हे केंद्रीय सूचीमध्ये येतं. आणि सार्वजनिक आरोग्य व स्वच्छता हे सुद्धा राज्याकडे असतं. म्हणून आपला इथे पर्याय क्रमांक कुठला करेक्ट आहे? आंतरराज्यीय व्यापार आणि वाणिज्य. आंतरराज्य म्हणजे इंटरस्टेट मध्ये वाहतूक, व्यापार वगैरे या सर्व काही गोष्टी सांभाळण्यासाठी केंद्रामध्ये तशा तरतूद दिलेला आहे आणि केंद्र त्याच्यावर लक्ष ठेवतं. पुढचा प्रश्न पहा. भारत खालीलपैकी कोणत्या संस्थेचा सदस्य नाही? बिमस्टेक, ओपन, ओपेक, G4 आणि ब्रिक्स. तर मित्रांनो बघा भारत बिमस्टेकचा, G4चा आणि ब्रिक्सचा सदस्य आहे, परंतु ओपेकचा सदस्य नाही. ओपेक काय आहे मित्रांनो? तर ही मित्रांनो एक पेट्रोलियम निर्यात करणारी जेवढी पण देश आहेत, जसे की आपण त्यांना गल्फ कंट्री पण म्हणतो, तर मग त्यांच्यामध्ये सौदी अरेबिया येतं, त्याच्यानंतर इराण, इराक असे देश येतात. परंतु मित्रांनो त्याचा भारत जो आहे तो सदस्य नाहीये. ओपेकचा मित्रांनो लॉंग फॉर्म काय होतो ते तुम्ही मला खाली कमेंट मध्ये सांगायचं आहे. ओपेकचा आता तुम्हाला बिमस्टेक, G4, ब्रिक्स हे तर माहित असेल, ते तर सोपं आहे. ओपेकचा काय लॉंग फॉर्म होतो तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला माहित नसेल तर गुगल करा आणि खाली कमेंटमध्ये टाका, म्हणजे तुमच्या ते लक्षात राहून जाईल. पुढचा प्रश्न, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होण्यासाठी उच्च न्यायालयात किती वर्षांचा कामाचा अनुभव आहे? 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष. तर मित्रांनो बघा सर्वोच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश होण्यासाठी कमीत कमी ते 10 वर्षाचा कामाचा अनुभव जो आहे तो आवश्यक असतो. म्हणजे 10 वर्ष कमीत कमी कायद्याचा अभ्यास किंवा कायद्याच्या क्षेत्रामध्ये काम केलेलं असलं पाहिजे. आणि मित्रांनो सध्याचे भारताचे सुप्रीम कोर्टाचे CJI कोण आहे, म्हणजे चीफ जस्टिस ऑफ इंडिया कोण आहे, हे तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. आपण बऱ्याच वेळेस मित्रांनो करंटमध्ये घेतलेलं आहे, करंट अफेअरमध्ये बऱ्याच वेळेस मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17 पाहतोय आपण. भारतीय सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचे अधिकार टिंबटिंबनी येत आहे. भारताचे राष्ट्रपती, संसद, भारताचे सरन्यायाधीश, कायदा आयोग. तर मित्रांनो भारताची जी न्यायपालिका आहे म्हणजे हायकोर्टामध्ये जे न्यायाधीशांची संख्या वाढवणे, कमी करणे याचे अधिकार कोणाकडे असतात? संसदेकडे असतात. संसदेकडे मित्रांनो याचे अधिकार असतात. आणि मित्रांनो सुप्रीम कोर्टामध्ये किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये सद्यस्थितीत एकूण 34 न्यायाधीश आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे 33 न्यायाधीश आपण म्हणू आणि एक CJI म्हणजे मुख्य न्यायाधीश असतात. सद्यस्थितीमध्ये आहे मित्रांनो, याच्यामध्ये कमी जास्त होऊ शकते, ते संसदेवर असतात कारण की ते अधिकारच त्यांना असतात कमी जास्त करण्याचे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी विभागीय परिषदेचे सामान्य अध्यक्ष कोण? पंतप्रधान, गृहमंत्री, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती. आता मित्रांनो तुम्हाला सामान्य अध्यक्ष हे करण्यासाठी विभागीय परिषद हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. विभागीय परिषद म्हणजे काय? तर मित्रांनो बघा 1956 साली राज्य पुनर्रचना आयोग एक स्थापन केला होता. तर मित्रांनो त्यानुसार विभागीय परिषद अशा बनवल्या गेल्या. आता विभागीय परिषद किती आहेत? 5 आहेत. 5 म्हणजे मित्रांनो बघा त्याच्यामध्ये एक केंद्रीय येते, एक केंद्रीय विभागीय परिषद येते, त्याच्यानंतर पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण अशा ह्या 4 म्हणजे 4 देशाला 4 असं आपण म्हणू शकतो. अशा प्रकारच्या 5 विभागीय परिषद आहे. तर मग यांचा अध्यक्ष कोण असतो? तर यांचा अध्यक्ष मित्रांनो गृहमंत्री असतात. होम मिनिस्टर याचे अध्यक्ष असतात. देशाचे होम मिनिस्टर, राज्याचे नाही देशाचे. ठीक आहे. सध्या कोण आहेत माहितच आहे मित्रांनो, तुम्हाला फार चर्चेत असतात. पुढचा मित्रांनो 19 नंबरचा प्रश्न आपण पाहतोय. खालीलपैकी कोणती संस्था घटनात्मक आणि वैधानिक संस्था नाही? कोणती संस्था घटनात्मक आणि वैधानिक संस्था नाही? तर मित्रांनो बघा राज्य घटना किंवा संविधान यावरचे प्रश्न मित्रांनो बऱ्याच मुलांना सोडवायला आवडत नाही किंवा मग हा टॉपिक आहे जास्त किंवा थोडंसं किचकट वाटतं, गोष्टी या लक्षात नाही राहत. तर मित्रांनो बघा याच्यावर प्रश्न हे तुम्हाला पडू शकतात आणि प्रश्न पडला तर तुम्हाला काही सोपे प्रश्न सुद्धा तुमच्या हाताने जाऊ शकतात. त्याच्यामुळे तुम्ही जेवढा जास्त तुम्ही याचा अभ्यास करणार, सराव करणार, ऐकणार, समजून घेणार ते तेवढं तुमच्या जास्त लक्षात राहणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आता इथपर्यंत जर व्हिडिओ पाहत आला असेल तर मित्रांनो तुमचं अभिनंदन आहे. सगळेच मुलं इथपर्यंत व्हिडिओ पाहत नाही किंवा मग एवढा अभ्यास इथपर्यंत करत नाही.
ठीक आहे. तर बघा पर्याय आहेत आपल्याकडे वित्त आयोग, नियोजन आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, निवडणूक आयोग. तर मित्रांनो घटनात्मक आणि वैधानिक संस्था नाहीये. वित्त आयोग जे आहे मित्रांनो तर आहे, केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे UPSC ते पण आहे, निवडणूक आयोग सुद्धा आहे, परंतु मित्रांनो नियोजन आयोग जे आहे तर ते घटनात्मक नाही. तर याची स्थापना मित्रांनो केंद्र सरकारने केली होती आणि कोणाच्या अध्यक्षतेखाली केली होती? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली केली होती. याला आणखी मित्रांनो काय म्हणतात? नीती आयोग देखील म्हणतात. नीती आयोग जो आहे मित्रांनो म्हणजेच नियोजन आयोग, ठीक आहे, केंद्र सरकारचा. आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सुद्धा नीती आयोगाच्या धर्तीवर एक आयोग स्थापन केलेला आहे. महाराष्ट्र सरकारला किंवा शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी, मार्गदर्शक तत्वे ठरवण्यासाठी एक आयोग महाराष्ट्रामध्ये स्थापन केलेला आहे. तर मित्रांनो ते आयोग कोणता आहे ते तुम्ही काय करायचंय? खाली कमेंटमध्ये सांगायचं आहे. महाराष्ट्राचा नीती आयोग धर्तीवर स्थापन झालेला आयोग कोणता, ठीक आहे. आणि कशासाठी असतो तो आयोग? तर राज्य सरकारला मार्गदर्शन करण्यासाठी. तर ते तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगायचंय. मागं आपण करंटमध्ये घेतलेलं आहे, माहित नसेल मित्रांनो तर तुम्ही गुगल करायचंय आणि मग कमेंटमध्ये टाकायचंय. चला पुढचा प्रश्न पहा. मला वाटतं की शेवटचा प्रश्न राहिलेला आपला 20वा. 20 मिनिटांमध्ये 20 प्रश्न नाही, थोडेसे 4-5 मिनिटं जास्त झाले असतील तरी मित्रांनो काय हरकत नाहीये. आपण थोडंसं डिटेलमध्ये गोष्टी पाहतोय, ठीक आहे. न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा आदेश रद्द करण्यासाठी खालीलपैकी कोणते प्राधिलेख जारी केले जातात? न्यायालय किंवा न्यायाधिकरणाचा. तर मित्रांनो बघा आत्ताच आपण मागचा प्रश्न पाहिला. मागचा म्हणजे 3रा का 4था प्रश्न होता प्राधिलेख म्हणजे काय? रिटन ऑर्डर ऑफ कोर्ट. तर मग न्यायालयाचे आदेश रद्द करण्यासाठी कोणती ऑर्डर जारी केली जाते? काय म्हणतात त्याला? महाआदेश, प्रतिबंध, स्वाधिकार, प्राकर्षण. काय म्हणतात मित्रांनो त्याला? प्राकर्षण म्हणतात मित्रांनो त्याला. म्हणजे जे कनिष्ठ न्यायालय आहेत त्यांचा आदेश रद्द करण्यासाठी किंवा एखादं प्रलंबित प्रकरण आहे तर त्याच्यावर टेक ओव्हर करण्यासाठी किंवा ते प्रकरण आपल्याकडे मागवण्यासाठी प्राकर्षण नावाचा एक प्राकर्षण मित्रांनो प्राधिलेख असतो किंवा ऑर्डर असते, ठीक आहे. तो अधिकार असतो सर्वोच्च न्यायालयाचा किंवा मग त्याच्यापेक्षा हायकोर्टाचा. त्याच्यानंतर प्रतिबंध लावले, मनाई करणे. स्वाधिकार म्हणजे एखादं कार्यालय किंवा मग सरकारी मालमत्ता असेल त्याच्यावर ताबा घेण्यापासून प्रतिबंधित करणे, तो अधिकार असतो. त्यानंतर मित्रांनो महाआदेश काय असतो? महाआदेशला मित्रांनो आणखी काय परमादेश पण म्हणतात. म्हणजे एखादा सार्वजनिक अधिकारी आहे किंवा मग एखादा सरकारी अधिकारी त्याने आपलं कर्तव्य जर पार नाही पाडलं तर मग कोर्ट किंवा त्याला नोटीस पाठवते, ऑर्डर पाठवते की तुम्ही हे काम करा, अशा प्रकारचं, ठीक आहे. मग याच्यामध्ये मित्रांनो फक्त सरकारी अधिकारी नाही, याच्यामध्ये सरकार सुद्धा येऊ शकतं. न्यायालय, महामंडळ, आयोग, जेवढे पण मित्रांनो सरकारी संस्था आहे, अधिकारी आहे, सर्वांसाठी तो आदेश जो आहे महाआदेश त्याला म्हणतात, परमादेश सुद्धा म्हणतात, तो लागू असतो अशा प्रकारे. आणि मित्रांनो हे जे प्राधिलेख आहे 5 आहेत, मी तुम्हाला ते मागं सांगितलेले आहेत. तुम्ही व्यवस्थित पाहिले असतील तर चांगली गोष्ट आहे, नसेल पाहिले तर परत एकदा पाहून घ्या, ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 प्रश्न जे आहेत ते कंप्लीट केलेले राज्य घटनेवर. तर मित्रांनो आपला पार्ट 2 होता राज्य संस्था किंवा राज्य घटनाचा. तर मागं सुद्धा 20 प्रश्न. अशा प्रकारे मित्रांनो 40 आपण प्रश्न पाहिलेले आहेत. आणि मित्रांनो TCS ज्या प्रकारचे प्रश्न विचारतात तर मला वाटतं की या 40 प्रश्नांमध्ये आपण जवळपास सगळ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहेत, ठीक आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर मागचा व्हिडिओ सुद्धा पाहून घ्यायचा आहे. आणि मित्रांनो इथून पुढे या सिरीजचे व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी काय करायचं आहे? चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे. खाली तुम्हाला जे सबस्क्राईबचं बटन दिसतंय ते दाबून घ्यायचं आहे. तसेच मित्रांनो टेलिग्राम चॅनल जे आहे तर ते टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करून घ्यायचे. कधी यूट्यूबचं नोटिफिकेशन नाही येत तर आपण टेलिग्रामला तर टाकतच असतो, ठीक आहे. तिथून तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. किंवा मित्रांनो तलाठी भरतीच तुम्ही तयारी करत असाल तर आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. तिथे फ्रीच्या टेस्ट आणि भरपूर काही मटेरियल जे आहे फ्रीचं तुम्हाला तुमच्या अभ्यासाला पूरक असं सर्व काही आपण पुरवतो आहे, ठीक आहे. ते पण फ्रीमध्ये, त्यामुळे तुम्ही जॉईन करू शकतात. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ लाईक नाही केला अजून लाईक करून टाका. आणि कमेंटमध्ये तुम्हाला उत्तर विचारले ते उत्तर मित्रांनो तुम्हाला मी सांगायला लावले ते उत्तर तुम्ही देत चला कमेंटमध्ये, ठीक आहे. त्याने काय होणार आहे तुमचाच अभ्यास मित्रांनो त्याने चांगला होईल, ठीक आहे. तर चला मित्रांनो बाय, ऑल ऑफ यू. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.